तर मराठवाडा विदर्भ जोडणारा हिंगोलीतील येलदरी धरणावरील पूल धोकादायक झालाय। जीव धोक्यात घालून नागरिक पुलावरून प्रवास करतायत। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणावरील जो पूल आता धोकादायक बनल्याचं पाहायला मिळतं। सध्या याच येलदरी धरणाच्या पुलावरती आहे, बघू शकता की हा मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे। मात्र या पुलावरती जे आहे ते संपूर्ण कठडे तुटल्यामुळे संपूर्ण पूल जे आहे ते धोकादायक झालेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते। पाहता की कशा प्रकारे या ठिकाणी त्या बाजूला संपूर्ण कठडे मध्यभागी जे आहेत कठडे तुटून पडलेले आहेत। तिसऱ्या बघू शकता की शेवट आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी देखील कठडे तुटून पडलेत। अनेक वेळा या पुलावरून मोठमोठे अपघात झालेले आहेत। अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी एसटी बस जी आहे ते पाण्यामध्ये पडली होती आणि अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली होती। त्यानंतरही प्रशासन या ठिकाणी जागृत झालेलं नाही। बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण पूल जो आहे तो धोकादायक झालेला आहे। मात्र अद्याप हा पूल जो आहे तो सुरळीत करण्यात आलेला नाही, वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आले। कधी या पुलाचं उद्घाटन होणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे आपण बघताय की या ठिकाणी हा दुसरा पूल जो आहे तो या ठिकाणी जवळपास 75 वर्षापूर्वीचा हा पूल आहे आणि संपूर्ण पूल या ठिकाणी धोकादायक झाल्याचं पाहण्यामध्ये संपूर्ण कठडे या पुलावरून तुटलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात, कारण की मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा पूल आहे, मोठ्या प्रमाणात याच्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते। मात्र आता या ठिकाणी वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करावा लागतोय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।